नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून पशुपालन क्षेत्रासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या नव्या योजनेला मंजुरी दिलेली आहे। या संदर्भात 9 मार्च 2026 रोजी दोन महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजेच जीआर देखील काढण्यात आलेले आहेत। या योजनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन पातळीवर योजना राबवली जाणार आहे। त्यामुळे आता पशुपालनाला केवळ जोडधंदा म्हणून नाही तर एक पूर्ण व्यवसाय म्हणजेच उद्योजकता म्हणून विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। या योजनेत नेमके कोणते लाभ दिले जाणार आहेत, पूर्वीच्या योजनांमध्ये आणि आताच्या योजनेमध्ये काय बदल झाले आहेत, लाभार्थी कोण असणार आहेत, किती अनुदान मिळणार आहे आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्रात शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाला मोठ्या प्रमाणात संधी आहे। दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन असे अनेक व्यवसाय ग्रामीण भागात सहज करता येतात आणि त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळू शकते। परंतु आतापर्यंत अनेक योजना सुरू असूनही त्या योग्य प्रकारे राबवल्या जात नव्हत्या। अनेक वेळा पशुधनाचे वाटप व्यवस्थित होत नव्हते, काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत होत्या आणि काही वेळा ज्यांना लाभ मिळत होता ते पुढे त्या व्यवसायाकडे गांभीर्याने पाहत नव्हते। त्यामुळे या सर्व समस्यांचा विचार करून राज्य सरकारने आता विविध योजना एकत्र करून एक मोठी एकछत्री योजना तयार केली आहे। म्हणजेच आता पशुपालनाशी संबंधित अनेक योजना एकत्र करून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या नावाने राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत राज्यस्तरीय पातळीवर सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे 5 दुधाळ गायी किंवा म्हशी देण्याची योजना आहे। या योजनेत लाभार्थ्यांना 5 दुधाळ जनावरे दिली जाणार आहेत। या जनावरांचा 3 वर्षांचा विमा देखील करण्यात येणार आहे। त्याचबरोबर गाय ठेवण्यासाठी शेड म्हणजेच गोठा तयार करण्यासाठी खर्च देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। तसेच पशुपालनासाठी लागणारी विविध साधने देखील दिली जाणार आहेत। यामध्ये कडबाकुट्टी मशीन, फॉगिंग मशीन, खाद्य आणि पाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र आणि काही ठिकाणी सोलर उपकरणे देखील दिली जाणार आहेत। त्यामुळे आता केवळ जनावरे देण्यापेक्षा पूर्ण व्यवसाय उभा राहील अशी व्यवस्था या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे। या योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि ओपन प्रवर्गातील शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील। मात्र प्राधान्य अत्यल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। अत्यल्पभूधारक म्हणजे 1 हेक्टरपर्यंत जमीन असणारे शेतकरी आणि अल्पभूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टर जमीन असणारे शेतकरी। याशिवाय वनहक्कधारक आणि महिला बचत गट यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो। या योजनेमध्ये महिलांसाठी 30% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 5% आरक्षण देण्यात आलेले आहे। या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे किमान 1 एकर जमीन असणे आवश्यक आहे। जर जमीन स्वतःच्या नावावर नसेल तर 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार असणे आवश्यक आहे। वनहक्कधारकांसाठी ही अट लागू राहणार नाही। तसेच पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेले असणे किंवा किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे। जर प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्ज करताना नसेल तर अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे बंधनकारक राहणार आहे। या योजनेच्या अंतर्गत प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 11 लाख रुपयांच्या आसपास असू शकतो। यामध्ये 5 दुधाळ गायी किंवा म्हशी खरेदीसाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च येईल। त्याचबरोबर गोठा तयार करण्यासाठी सुमारे 3 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। तसेच पशुपालनासाठी लागणारी साधनसामग्री खरेदी करण्यासाठी अतिरिक्त खर्च असणार आहे। या संपूर्ण प्रकल्पावर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% अनुदान दिले जाणार आहे तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 75% अनुदान दिले जाणार आहे। हे अनुदान 2 टप्प्यांमध्ये दिले जाईल। पहिल्या टप्प्यात शेड बांधकाम आणि साधनसामग्री खरेदी केल्यानंतर 50% अनुदान दिले जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात जनावरांची खरेदी केल्यानंतर उर्वरित अनुदान दिले जाईल। या योजनेअंतर्गत दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे शेळी आणि मेंढी पालन योजना आहे। या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 50 शेळ्या आणि 5 बोकड अशा प्रकारे पशुधन दिले जाणार आहे। प्रति शेळी सुमारे 12,000 रुपये आणि बोकडासाठी सुमारे 15,000 रुपये खर्च गृहीत धरला आहे। या संपूर्ण प्रकल्पाची किंमत सुमारे 11 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते। या योजनेमध्ये देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 75% अनुदान दिले जाणार आहे। याशिवाय कुक्कुटपालन व्यवसायालाही या योजनेत मोठे स्थान देण्यात आले आहे। या योजनेत 3000 ते 5000 एक दिवस वयाचे कोंबडी पक्षी दिले जाणार आहेत। हे पक्षी दरवर्षी किमान 200 अंडी देणाऱ्या जातीचे असतील। या प्रकल्पात पक्षी खरेदी, खाद्य, अर्धबंदिस्त शेड, पिंजरे आणि सोलर उपकरणे यांचा समावेश असेल। 3000 पक्ष्यांसाठी सुमारे 12 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च असू शकतो तर 5000 पक्ष्यांसाठी सुमारे 19 लाख रुपयांचा प्रकल्प खर्च अपेक्षित आहे। या योजनेमध्ये देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 75% अनुदान दिले जाणार आहे। याशिवाय या योजनेत वैरण विकासासाठी देखील विशेष योजना देण्यात आलेली आहे। यामध्ये मुरघास हार्वेस्टरसारखी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे।
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे किमान 10 मोठे पशुधन किंवा 100 शेळ्या मेंढ्या असणे आवश्यक आहे किंवा किमान 50 एचपीचा ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे. या उपकरणाची किंमत सुमारे 26 लाख रुपयांपर्यंत असू शकते आणि त्यावर सर्वसाधारण प्रवर्गाला 50% म्हणजे 13 लाख रुपये आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 75% म्हणजे सुमारे 19,50,000 रुपये अनुदान दिले जाऊ शकते. या योजनेत उद्योजकता विकासालाही प्रोत्साहन देण्यात आले आहे. पशुपालन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर 4% व्याज सवलत देखील दिली जाणार आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी गायी किंवा म्हशीच्या गळ्यात स्मार्ट कॉलर बेल्ट म्हणजे सेन्सर बसवण्याची योजना देखील आहे. या सेन्सरच्या मदतीने पशुधनाचे आरोग्य, हालचाल आणि उत्पादन यावर लक्ष ठेवता येईल. या उपकरणासाठी 50% अनुदान देण्यात येणार आहे. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. राज्य सरकारकडून लवकरच एक ऑनलाईन पोर्टल सुरू केले जाणार आहे. या पोर्टलवरून लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले जातील आणि त्यानंतर ऑनलाईन प्रणालीद्वारे निवड प्रक्रिया केली जाईल. अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड रँडम पद्धतीने केली जाईल. प्रत्येक वर्षी अर्ज मागवले जातील आणि प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना पुढील वर्षी संधी दिली जाईल. एकूण पाहता मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. या योजनेच्या माध्यमातून पशुपालन व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळणार आहे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही पशुपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या योजनेची माहिती नीट समजून घ्या आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नक्की अर्ज करा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.